अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. रिलिजियस काकू या आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. बघा, श्रावण महिना चालू झालेला आहे आणि ह्या श्रावण आपल्याला म्हणजे यात आपल्या कुलदेवीची सेवा करायची आहे. तर श्रावण संपण्यापूर्वी तुम्ही कधीही आपल्या कुलदेवीची सेवा करू शकता. तर ही सेवा कुणी करावी आणि कधी करावी हे आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर बघा, प्रत्येक जणच म्हणजे कुलदेवीची सेवा करत असतं, ओटी मान सन्मान सगळं करत असतं. आणि ओटीमध्ये सुद्धा बरेच जण सगळं अगदी व्यवस्थित सामान घेऊन जातात. पण एखाद्या वेळेस एक गोष्ट आपल्याकडून नकळत विसरून जाते आणि मग आपल्याला त्या सेवेचं आपल्याला फळ मिळत नाही. तर ती कुठलं वस्तू आहे की आपली जी विसरायला नको, ती वस्तू ठेवली म्हणजे आपलं पूर्ण ओटीचं सामान व्यवस्थित पूर्ण होईल आणि आपल्याला देवीचा कृपा आशीर्वाद प्राप्त होईल. हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा, आता श्रावण महिना चालू झालेला आहे. जसं भगवान शिवांचा हा महिना श्रावण महिना आहे, तितकाच आपल्या कुलदेवीचा सुद्धा मान सन्मान करण्यासाठी हा महिना खूप पवित्र महिना आहे. त्यामुळे ह्या महिन्यामध्ये आपण जितकी सेवा करू छोटी मोठी आपल्या कुलदेवीची मान सन्मान, तितका आपल्याला कृपा आशीर्वाद प्राप्त होत असतो. तर बघा, आपल्या कुलदेवीचं म्हणजे अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्या घरच्या घरीही करता येतं. तुमचं जर गाव जवळ असेल तर तिथे जाऊनही तुम्हाला ही सेवा करता येते. तर ती सेवा बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा, आपल्याला म्हणजे घरामध्ये कुलदेवीची आपली मूर्ती असते, टाक किंवा फोटो, जे काही आपल्या घरामध्ये असेल त्याची पण आपल्याला सेवा करायची आहे, नामजप करायचा आहे. आणि जर तुमचं गाव जवळ असेल तर तुम्ही गावाला जाऊन आपलं ह्या श्रावण महिन्यामध्ये कुलदेवीचा आपला मान सन्मान करायचा आहे. तर कुलदेवीचा मान सन्मान करायचा म्हणजे काय करायचं, तर कुलदेवीला आपण जाऊन आपल्याला अभिषेक वगैरे करायचा आहे आणि अभिषेक झाल्यानंतर आपल्याला तिला म्हणजे खणा नारळाने तिची ओटी भरायची आहे. आणि जे एखादं आपण जे काही नैवेद्य म्हणजे करतो तर सगळ्यांना ते अन्नदान, आपल्याला समजा त्यांच्या निमित्ताने आपल्या घरी सवाष्ण बोलून तिचा मान सन्मान करायचा, तिला जेवू घालायचं. हे आपल्या श्रावण महिन्यामध्ये कुलदेवीचा हे कुलाचार कुलधर्म आपण असं म्हणत असतो. तर हे कुलाचार कुलधर्म हे प्रत्येकाच्या घरी त्यांच्या रीतिरिवाजाप्रमाणे वेगवेगळे असतात. कोणाकडे मंगळवारी देवीचं करतात, कोणी शुक्रवारी करतात. आपण मंगळवारी करू शकतो, शुक्रवारी करू शकतो. कारण एखाद्याच मंगळवारी काही अडचण आली तर मग आपल्याला वार कुठला तर आपण शुक्रवारी करतो. तर हे आपल्याला दोन्ही वार आपल्याला कुलधर्म कुलाचार करायला चालतात. आणि ओटी कोणी भरावी, तर ओटी घरातल्या मुख्य स्त्री कोणी मोठी असेल तर तिलाही भरू शकता, आपणही भरू शकतो. म्हणजे असं कुठलंच बंधन नसतं की ह्या बाईनं भरायची, लहान आहे म्हणून हिनं नाही भरायची, तिनं, असं कुठलंही बंधन नाही. कारण आईला आपले सगळे मुलं सगळे सारखेच असतात. त्यामुळे ओटी ही आणि सेवा ही सगळ्यांनीच करायची असते कुलदेवीची. तर आपण आपल्या घरामध्ये मोठ्या स्त्रीला मान देतो की तुम्ही भरा ओटी, मग आपण नुसता नमस्कार करतो. तर हे सगळ्यात चांगलं की आपल्या घरामध्ये जर मान सन्मान आपण द्यायचं सगळ्यांना दिला, तर आपल्या घरामध्ये आदर भावाने केलं तर आपल्या घरामध्ये सुख शांती ऐश्वर्य लागतं. कारण जर याला मान नाही दिला की त्याच्याहून त्याचा राग होतो, याचा राग होतो, असं राग कुठलाही राहत नाही. त्यामुळे आपण पहिले मोठ्याला मान द्यायचा आहे आणि आपल्या घरात जी मोठी स्त्री आहे तिला आपण ओटी भरायला लावायची आहे कुलदेवीची. तर कुलदेवीची ओटी भरताना आपण पहा, तुम्ही जर गावाला जात असाल तर तिथं जरा नाहीच, तुम्हाला आता कुलदेवीचं गाव खूप लांब आहे, तुमचं जाणं होत नाही, तर तुम्ही घरातल्या आपल्या जे काही टाक आहे, जी काही मूर्ती आहे, जे फोटो आहे, त्याला आपल्याला पूजा करायची आहे. तर जेव्हा आपल्याकडे मूर्ती टाक वगैरे असेल तर त्याच्यावर आपण अभिषेक करू शकतो आणि फोटो असेल तर नुसती पुसून आपल्याला पूजा करायची आहे. पण जेव्हा आपल्याकडे टाक आहे तेव्हा आपल्याला ती तामणामध्ये घ्यायचं आहे आणि त्याच्यावर दुधाने पंचमृताने जे काही तुम्हाला करतील तसा अभिषेक करायचा आहे. अभिषेक करताना ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे हा जप म्हणत आपल्याला अभिषेक करायचा आहे आणि ते सगळं झाल्यानंतर पुसून आपल्याला ती मूर्ती परत आपल्या देवघरात आपल्या देवीची आपली मूर्ती स्थापन करायची आहे. आणि मग नंतर हळद, कुंकू, अक्षदा, लाल फूल, गजरा, जे काही तुम्ही वस्त्र अर्पण करणार असेल तर ते वस्त्र सुद्धा आपण, जे छोटे देवांचे वस्त्र मिळतात ते देवांचे वस्त्र आपल्याला घालायचे आहेत. आणि ते घातल्यानंतर आपल्याला जे मान सन्मान करायचं ती आपल्याला ओटी भरायची आहे. तर ओटी भरायची म्हणजे काय, तर ओटीमध्ये आपल्याला बघा, पहिलं आपण वस्त्र साडी आपण देतोच आहे देवीला, तर आपल्याला साडी ठेवायची आहे. साडी नंतर आपल्याला नारळ ठेवायचे आहे, श्रीफळ, आणि त्यामध्ये आपल्याला म्हणजे हे तांदूळ ठेवायचे आहेत ओटीसाठी. तर तांदूळमध्ये बघा खारीक, खोबरं, बदाम, हळकुंड आणि जे काही तुम्ही दक्षिणा ठेवणार आहे ती दक्षिणा त्याच्यात ठेवायची आहे. आणि आपल्याला बांगड्या ठेवायच्या आहे. सुवासिनीचं जे लेणं मिळतं बघा, सगळं मिळतं आता ते, सिंदूर, काजळ डब्बी, मेहंदी कोण, हे सगळं आपण ठेवत असतो, ते सगळं त्या ओटीच्या सामानामध्ये ठेवून द्यायचं आहे. त्यामध्ये एक गजरा ठेवायचा आहे. आणि हे असं ठेवल्यानंतर आपल्याला
शेवटी आपल्याला एक आपली जी गोष्ट सगळेजण विसरतात, ती गोष्ट म्हणजे आपल्याला विडा, तांबूल. तर त्याला आपण ते तांबूल म्हणजे सगळं पान, सगळं साहित्य असतं त्याच्यामध्ये फक्त कुटलेलं असतं. माहूरगडावर बघा तांबूल मिळतो. तो तांबूल आपल्याला ठेवायचा आहे. तुमच्याच्याने तांबूल झाला तर ठीक आहे, नाहीतर तुम्ही विडा करून जरी ठेवला, तर आपली ती परिपूर्ण आपली ओटी तयार होते आणि देवी म्हणजे आपल्यावर प्रसन्न होते. कारण देवीला हा विडा, तांबूल हा फार प्रिय आहे. कुठल्याही याच्यामध्ये आपण बघा जेवण झाले की आपण त्यांना विडा देतो. बडसोप खाण्याची एक पद्धत असते की नाही, जेवण झालं आपण त्यांना बडसोप, तसंच आपल्याला देवाला सुद्धा विडा द्यायची पद्धत असते. तर मग त्याच्यावर विडा आपल्याला ठेवायचा आहे. नाही तुमच्याकडनं तांबूल करणं झालं तर. पण ही एक गोष्ट आहे की आवर्जून ठेवायची आहे, कारण ह्यानी जर ही गोष्ट आपण द्यायच्यात ठेवली तर आपली ती ओटी परिपूर्ण होती. जो काही आपण नैवेद्य करतो तो सुद्धा आपला परिपूर्ण होतो आणि आपल्यावर देवी सुद्धा प्रसन्न होते. तर हे आपल्याला तांबूल ठेवायचं आहे. आणि जो काही तुमचा आता नैवेद्य आहे तो ठेवून आपल्याला आरती करायची आहे. तर पहिली आपल्याला गणपती बाप्पाची आरती करायची आहे. नंतर आपल्या देवीची जी तुम्हाला तुमच्या घरी कुलदेवीची देवी आहे ती म्हणायची आरती, किंवा तुम्हाला जी आवडते ती आरती तुम्ही म्हणू शकता. हे असं आपल्याला म्हणजे कुलदेवीची मान-सन्मान ओटी केल्यानंतर आपल्या घरी जे कोणी शवासना आपण बोलवलं आहे, तिचं सुद्धा आपल्याला ओटी भरायची आहे. तिचा सुद्धा मान-सन्मान करायचा आहे. असं जर केलं आपण, तर मग आपल्या घरामध्ये सुख, शांती, ऐश्वर्य लागेल आणि आपल्या घरामधले सकारात्मक वातावरण तयार होईल. जे काही आपलं सकारात्मक वातावरण तयार झाले, तर आपले कामं सुद्धा मार्गी लागतात. आपली प्रगती सुद्धा अगदी उंचावर जाते. त्यामुळे हे आपण मान-सन्मान करून आपलं वर्षातून एकदा, दोनदा आपल्या कुलदेवतेच्या दर्शनाला जायलाच पाहिजे. आणि हा श्रावण महिना इतका पवित्र महिना आहे, की तुमच्याकडनं आधी जरी नसेल कुठली सेवा झाली, तर तुम्ही ह्या महिन्यात आवर्जून सेवा करा. आपला नामजप जरी केला आपला, तरी ती पण सेवा आपली खूप महत्त्वाची आहे. नामजप आपला सतत चालू द्यायचं. तर नामजप करताना तुम्ही सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. हा जप म्हणून जर केलं नामस्मरण तर अतिउत्तम आहे. कारण हा पवित्र काळ आहे. जितकं तुम्ही करता येईल तितकं जरी केलं, तर त्याचा आपल्याला अनंत फळ मिळणार आहे. त्यामुळे हे श्रावण महिना आहे, तर आवर्जून आपल्या कुलदेवीचा मान-सन्मान करा आणि आपल्या घरामध्ये सुख, शांती, ऐश्वर्य प्राप्त करा. स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.